नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण निफ्टीची मंथली स्ट्रॅटेजी बघणार आहोत। त्या स्ट्रॅटेजीचे नाव आहे बॅटमॅन स्ट्रॅटेजी। तुम्ही जर पार्ट 1 बघितला असेल तर त्यामध्ये बॅटमॅन स्ट्रॅटेजी कशी झिरो लॉसमध्ये कन्वर्ट करायची ते आपण बघितले होते। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये मार्केट जर एका डायरेक्शनला गेले तर त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची आणि ते रिव्हर्स बॅक आले तर त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। तर चला आता आपण 2 महिन्याचे बॅक टेस्ट करून बघूया। मार्च आणि एप्रिल। तर मार्चमध्ये बघितले तर मार्केट कमीत कमी 8% 8 ते 9% वाढलेले आहे। 8% आणि जसे तुम्ही बघितले एप्रिल महिन्यात, तर एप्रिल महिन्यात पूर्ण मार्केट कमीत कमी 8 ते 8.5% डाऊन आले आहे। तर चला आपण या 2 महिन्याचे बॅक टेस्ट करून बघूया। तर आता आपण स्टॉक मॉकच्या सिम्युलेटरवर आलो आहे। तर आता आपण निफ्टी सिलेक्ट केलेला आहे। तर इथं आपण आता मार्च मंथ सिलेक्ट करायचा आहे। मार्च सिलेक्ट केला। मार्चची 3 तारीख 10 वाजताचं टायमिंग घेतलेलं आहे। मार्चची एक्सपायरी आहे मंथली 27 मार्च हे सिलेक्ट केलेले आहे। तर आता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला 80 to 90 मधले जो प्रीमियम आहे तो 2 लॉट सेल करायचा आहे, कॉल आणि पुट। आपण आता पुट सेल केलेला आहे। तसंच आपण आता कॉल 80 to 90 मधला एक सेल केलेला आहे। ते 2 लॉट सेल करायचे आहेत आपल्याला। 2 लॉट आणि एक लॉट कॉल आणि पुटचा बाय करायचा आहे। एक प्राइस आहे। जर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे। तर आता आपण एक लॉट बाय केलेला आहे। तर आता आपली बॅटमॅन स्ट्रॅटेजी तयार झालेली आहे। तर आता आपण बॅक टेस्ट करून बघू एक दिवसाने पुढे। 1300चा प्रॉफिट, 1200 प्रॉफिट, 600 प्रॉफिट, 2600चा लॉस, 3700चा लॉस, 2400चं प्रॉफिट, 2600चं प्रॉफिट, 3500चं प्रॉफिट, 4400चं प्रॉफिट, 1000चं प्रॉफिट। तर आता आपल्याला 4300चा लॉस झाला आहे। मार्केट जाते वर। तर आता आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करायचे आहेत। तर ॲडजस्टमेंट आपण लक्ष देऊन पहा। तर आपण आता पुट आहे तो 3.5 आहे, तो आता त्याचं प्रॉफिट आपण बुक करणार आहे। तो जो आपण कॉल घेतला होता तो 86ला घेतला होता, तो आता 241 वर गेलेला आहे। तर याचे निम्मे जो प्रीमियम आहे तो आपल्याला परत सेल करायचा आहे पुटमध्ये। तर 240चा जो आहे त्याचा निम्मा 120 चा सेल करायचा आहे। तर इथं 118 आहे। तर 118चा आपण आता सेल करूया। एक लॉट सेल करायचा आहे। एक लॉट आपण सेल केलेला आहे। तसंच आता तुम्ही लक्ष देऊन पहा की आपल्याला जो कॉलमधला जो 2 लॉट सेल केला होता आणि एक लॉट बाय केला होता, तर त्याच्या खाली बरोबर एक लॉटचा बाय करायचा आहे। तर आता आपण बघितलं तर आता आपली स्ट्रॅटेजी अशी तयार झालेली आहे। जर मार्केट आता किती पण वर गेले तर आपल्याला 3%चा जो प्रॉफिट होणारच आहे। जर रिव्हर्स बॅक आले तर आपण ते परत ॲडजस्टमेंट बघणार आहोत कशी करायची। तर चला आपण आता बघूया। एक दिवस पुढे गेले, एक दिवस पुढे गेलं, 2800चा प्रॉफिट, परत 3600चा प्रॉफिट, 4037चा प्रॉफिट, परत 1600चा प्रॉफिट, 1300। तर आता आपण एंड ऑफ डे बघूया कितीचा प्रॉफिट होतोय। तर 3800चा प्रॉफिट झाला आहे। मार्केट एक 9 ते 10% वर गेला आहे, तरी पण आपल्याला एक चांगला प्रॉफिट झालेला आहे। तर आता आपण सेम एप्रिल महिन्याचे बॅक टेस्ट करून बघणार आहोत। एप्रिल आपण 1 तारीख घेतलेली आहे, टायमिंग घेतले 10 वाजता। तर बघितलं तर इथं एप्रिल मंथची जी मंथली एक्सपायरी आहे ती 30 एप्रिल आहे। तर 30 एप्रिल जर बघितलं तर 30 एप्रिलला आपल्याला प्रीमियम जास्त लिक्विड नाही आहेत, त्यामुळे आपण 24 एप्रिल हे घेऊया। 24 एप्रिल घेतली तर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आता आपण 80 to 90 मधले 2 लॉट कॉल आणि पुट सेल करायचे आहेत। तर आता आपण 2 लॉट सेल केलेले आहे आणि एक प्राइस हायर आपण बाय करायचा आहे कॉल आणि पुटचा एक लॉटमध्ये करायचे आहे। तर आपण आता
एक एक लॉटमध्ये बाय केलेले आहेत. तर आपली बॅट्समॅन स्ट्रॅटजी तयार झालेली आहे. तर आता आपण बॅक टेस्ट करून बघूया एक एक दिवसाने. तर 60चा लॉस, 3200चा प्रॉफिट, परत 1000चा प्रॉफिट, परत 900, परत 2500चा लॉस, 3900चा लॉस, 3600चा लॉस, 3400चा लॉस, 4000चा लॉस, 6000चा लॉस, 5000चा लॉस. तर आता आपण बघितले 6000चा लॉस झालेला आहे. तर आता आपल्याला इथं ॲडजस्टमेंट करायची आहे की आपलं जो पीक पॉईंट होता त्याच्याहून जरा मार्केट खाली आले आहे. त्यामुळे आता आपण ॲडजस्टमेंट करूया. तर लक्ष देऊन बघा. तर आपण जो कॉल घेतला होता तो 89चा 11 रुपयेवर प्रीमियम आला आहे. तो आपण आता बुक करायचा आहे प्रॉफिट. दोन्ही कॉल, एक बाय केला होता, एक सेल केला, दोन्ही पण आपण बुक करायचं आहे. तर बुक केल्यानंतर आता आपला जो पी आहे तो 251 झाला आहे. तर लक्ष देऊन बघा, ह्याच्यापेक्षा निम्मी प्राईस 120च्या लेवलचा आपल्याला कॉल सेल करायचा आहे. तर आपण 129चा सेल केला एक लॉट. आणि लक्ष देऊन बघा, आता आपल्याला एक लॉट बाय करायचा आहे. आपण जो पुट सेल केला आहे आणि कॉल एक बाय केलेला आहे त्याच्या वरचा एक लॉट पुट बाय करायचा आहे. तर आता आपण बघितलं तर आपण मार्केट किती पण खाली जाऊ दे आपल्याला लॉस होणार नाही. परत जर मार्केट मागे आले तर आपण कसे ॲडजस्टमेंट करायचे आहे ते आपण बघणार आहोत. तर आपण पुढं घेऊया. तर बघितलं तर मार्केट एकदम खाली बॅक खाली गेलेलं आहे. तर चला आपण पुढे बघूया 2-2 तासाने. 4000चा लॉस, 9000चा लॉस आलेला आहे, 5000, 9000चा लॉस, 10000चा लॉस. मार्केट हळूहळू वाढत आहे. त्यामुळे एकदम आता मार्केट वाढलेलं आहे. त्यामुळे इथं आता आपण ॲडजस्टमेंट करायची आहे. तर आता आपण काय ॲडजस्टमेंट करायची आहे ते लक्ष देऊन बघा. तर आपण जो कॉल बाय केला होता आणि पुट सेल केला होता ते दोन्ही बुक करायचे आहेत. आणि जो आपण आधी पी बाय केला होता तो पण आता आपण बुक करायचा आहे. तर आपल्याला 84चा जो सेल केलेला आहे पुट त्याच्याबरोबर खालचा एक लॉट परत सेल करायचा आहे. तर लक्ष देऊन बघा, एक लॉट आपण सेल केलेला आहे. तर आता आपली स्ट्रॅटेजी अशी बनलेली आहे. आता मार्केट किती पण वर जाऊ दे आपल्याला काही लॉस होणार नाही. आपल्याला 1600चा प्रॉफिट तर होणारच आहे. जर खाली आले तर परत आपण ॲडजस्टमेंट करायची आहे. तर चला बघूया. 9000चा लॉस. परत बघा मार्केट केवढ्यावर गेलेलं आहे, 135चा लॉस दाखवतोय. आता आपण प्रॉफिटमध्ये लावू 240चा प्रॉफिट, 1200चा प्रॉफिट, 1300चा प्रॉफिट. तर आपण आता बघितलं तर आपल्याला 1600चा हा प्रॉफिट झालेला आहे. एप्रिल महिन्यात मार्केट खाली जाऊन परत रिव्हर्स बॅक वर गेलेला आहे. त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची ते तुम्ही नीट बघून घ्या. 1-2 वेळा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल कशी ॲडजस्टमेंट करायची. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.